नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 3 ऑगस्ट 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षामध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, संपत पोर्टल कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे? तर बघा, याचं उत्तर आहे केरळ. तर बघा, केरळ सरकारने नुकतेच संपत पोर्टल हे सुरू केले आहे. तर चला बघूयात आपण. तर या पोर्टलचे उद्दिष्ट काय आहे चालू करण्यामागचे? तर बघा, सरकारी मालमत्तांचे केंद्रीकृत डिजिटल मालमत्ता व्यवस्थापन म्हणजेच सेंट्रलाइज्ड डिजिटल प्रॉपर्टी मॅनेजमेंट करण्यासाठी हे पोर्टल सुरू केले आहे. तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे, हत्तींना रेडिओ कॉलर बसवण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने योजना सुरू केली आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे उत्तराखंड. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. बघा, उत्तराखंड राज्याची राजधानी आहे डेहराडून. तर बघा, उत्तराखंड सरकारने 2027च्या हरिद्वार कुंभमेळ्यादरम्यान मानवी हत्ती संघर्ष रोखण्यासाठी कळपाचे नेतृत्व करणाऱ्या हत्तींना उपग्रह रेडिओ कॉलर बसवण्याची योजना जाहीर केलेली आहे. तर लक्षात ठेवा. तर बघा, याचे उद्दिष्ट काय आहे? तर बघा, हत्तींच्या हालचालींवर रिअल टाईम लक्ष ठेवून मानवी हत्ती संघर्ष रोखणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे. बघा, महाराष्ट्रातील किती किल्ले फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर अंतर्गत जोडले जाणार आहेत? तर याचं उत्तर आहे बघा 11. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर महाराष्ट्रातील एकूण 11 किल्ले फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर अंतर्गत जोडले जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हणजेच PWD या विभागाने हाती घेतलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा मुख्य केंद्रबिंदू हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला आहे. आणि बघा, यामध्ये कोणकोणते किल्ले आहेत ते पाहूयात आपण. बघा, पहिला आहे रायगड, दुसरा आहे राजगड, नंतर आहे लोहगड, शिवनेरी, प्रतापगड, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, साललेर आणि खांदेरी. तर बघा, असे हे एकूण 11 किल्ले आहेत. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे. बघा, मच्छीमार सन्मान निधी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच बघा हिमाचल प्रदेश. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. तर मच्छीमार सन्मान निधी योजना ही हिमाचल राज्य सरकारने सुरू केलेली आहे. तर बघा, या योजनेअंतर्गत पात्र मच्छीमारांना दरवर्षी 3,500ची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये दिली जाणार आहे. आणि याचे मुख्य उद्दिष्ट आहे बघा, मासेमारीवर बंदी असलेल्या काळामध्ये जेव्हा रोजगाराचे साधन बंद असते अशावेळी मच्छीमार कुटुंबियांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. तर बघा, हिमाचल प्रदेश या सरकारने योजनेवरती दरवर्षी सुमारे 1.20 कोटी खर्च या योजनेवरती करणार आहे. चला पुढचा प्रश्न आहे. बघा, प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंध म्हणजेच दुरुस्ती विधेयक 2026 केव्हा मंजूर झाले आहे? याचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर ए म्हणजेच बघा 29 जुलै 2026. तर बघा, 29 जुलै 2026 रोजी राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंध दुरुस्ती विधेयक हे जे आहे ते मंजूर करण्यात आले आहे. तर बघा, याचे मुख्य उद्दिष्ट आहे भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमला राष्ट्रगीत जनगण मन इतकेच कायदेशीर आणि वैधानिक संरक्षण देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. तसेच या विधेयकाद्वारे मूळ राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंध अधिनियम 1971च्या कलम 3 मध्ये दुरुस्त करण्यात आली आहे. तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे. बघा, व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? तर बघा, 2025चा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार जो आहे तो भेटलेला आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. बघा, तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत या पुरस्काराची अधिकृत घोषणा जुलै 2026 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार जो आहे तो पंडित हृदयनाथ मंगेशकर या ज्येष्ठ संगीतकारांना भेटलेला आहे. लक्षात ठेवा. तसेच बघा, व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार जो आहे तो जे प्रसाद ओक आहेत त्यांना भेटलेला आहे आणि ते अभिनेते तसेच दिग्दर्शक आहेत. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे. बघा, प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण. पहिली अखिल भारतीय माध्यम परिषद 2026 कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली? तर बघा, याचं उत्तर असणार आहे नवी दिल्ली. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. बघा, तर नवी दिल्लीमध्ये पहिली अखिल भारतीय माध्यम परिषद 2026 जी आहे ती आयोजित करण्यात आली होती.
तसेच बघा पहिली पहिली अखिल भारतीय माध्यम परिषद 2026 म्हणजेच काय, तर फर्स्ट ऑल इंडिया मीडिया कॉन्फरन्स 2026 याची जी पहिली बैठक आहे ती नवी दिल्ली या शहरामध्ये आयोजन करण्यात आले होते. तर बघा भारतीय निवडणूक आयोगाने म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जुलै 2026 रोजी नवी दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट येथे या परिषदेचे आयोजन केले होते. तर लक्षात ठेवा, वर्ल्ड समिट ऑन द कन्फर्मेशन सोसायटी प्राइज 2026 जिंकलेला समृद्ध ग्राम खालीलपैकी कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे? तर याचं उत्तर आहे बघा दूरसंचार विभाग. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर आहे. तर दूरसंचार विभागाचा हा जो समृद्ध ग्राम आहे तो उपक्रम आहे. आणि समृद्ध ग्राम या उपक्रमानेच वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटी प्राइज 2026 जे आहे ती जिंकलेली आहे. लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा विजेती संस्था आहे दूरसंचार विभाग, ओके, भारत सरकार. तर आणि प्रकल्प होता समृद्ध ग्राम. तसेच बघा श्रेणी ॲक्शन लाईन C6 सक्षम वातावरणामध्ये हे प्राइज जिंकलेले आहे. तर बघा याचं स्थळ आहे जिनेवा, स्वित्झर्लंड. म्हणजेच बघा WSIS फोरम 2026 दरम्यान याची घोषणा करण्यात आली आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा, भारतातील कोणते राज्य 6व्या क्रमांकाचे संपूर्ण साक्षर राज्य बनलेले आहे? तर बघा भारतातील 6व्या क्रमांकाचे संपूर्ण साक्षर राज्य बनलेले आहे बघा उत्तराखंड. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. चला बघूयात आपण. तर बघा केंद्र सरकारच्या उल्हास कार्यक्रमाअंतर्गत उत्तराखंड हे भारतामधील 6व्या क्रमांकाचे संपूर्ण साक्षर राज्य बनलेले आहे. तर बघा जुलै 2026 मध्ये उत्तराखंडचे राज्यपाल आणि राज्य सरकारने या संदर्भातील अधिकृत घोषणा केलेली आहे. तर बघा उत्तराखंडचा साक्षरता दर 98% अधिक झाला असून तो केंद्र सरकारच्या किमान 95% मानकापेक्षा जास्त आहे. आणि बघा हा टप्पा उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम आणि राष्ट्रीय शिक्षण नीती 2020 अंतर्गत गाठण्यात आलेला आहे. तर बघा इतर संपूर्ण साक्षर राज्य आपण पाहूयात आपण. तर पहिल्यापासून बघूयात आपण. बघा पहिले संपूर्ण साक्षर राज्य ठरलेले आहे बघा मिझोराम, ओके. दुसरे राज्य आहे बघा गोवा. तिसरे आहे त्रिपुरा. चौथे आहे हिमाचल प्रदेश. पाचवे आहे सिक्कीम. आणि 6व्या क्रमांकाच्या बनलेले आहे बघा उत्तराखंड. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा, कोणत्या देशाने जगातील पहिले आठवड्यातून एकदाच घ्यायचं बेसिन इन्सुलिन अधिकृतपणे सादर केले आहे? ओके. तर बघा याचं उत्तर आहे भारत. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे. चला बघूयात आपण. तर बघा हे जगातील पहिले आठवड्यातून एकदाच म्हणजेच वन्स वीकली टोचवायचे बेसिन इन्सुलिन आहे, ओके. लक्षात ठेवा. तर बघा यामुळे रुग्णाला वर्षातून 365 वेळा रोज घ्यावा लागणाऱ्या इंजेक्शनऐवजी वर्षातून फक्त 52 वेळा इंजेक्शन घ्यावे लागणार आहे, ओके. तर लक्षात ठेवा. आणि या इन्सुलिनला युरोपियन युनियन, युनायटेड स्टेट्स आणि नुकतीच जुलै 2026 मध्ये भारतात देखील अधिकृतपणे मंजुरी मिळून ते लॉन्च करण्यात आलेले आहे. तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो याचबरोबर आजच्या दिवसाचे जे करंट अफेअरचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. भेटूयात आपण उद्या सकाळी. धन्यवाद.